नमस्ते मित्रांनो, शतावरी आपला व्हिडिओ आहेच आहे आपल्या चॅनलवरती. पण सहज जंगलात फिरताना एका उंचवट भागावरती थोडा शतावरीचा कंद दिसला आणि त्याची अवस्था अशी आहे बघा की पाण्याने माती जाऊन जाऊन तो कंद अर्धा उघडा पडलाय. त्याच्या मुळ्या ज्या आहेत सगळ्या त्या आपल्याला दिसत आहेत. हे स्ट्रक्चर योगायोगानं तुम्हाला बघायला मिळावं, त्यामुळे हे पहा, अशा प्रकारे शतावरीची मुळी आहे आणि ही आता जस्ट उगवलेली शतावरी आहे. तिला छोटी छोटी फुलं येत आहेत. आता काही दिवसात फुलं येऊन त्याला फळं धरतील, मग तुम्हाला बारीक केसारखी पानं त्यानंतर दिसतील. पण असं सुरुवातीला अगदीच जमिनीत खोदल्याशिवाय आपल्याला हा कंद बघायला मिळत नाही, पण योगायोगाने आपल्याला खुल्ला असलेला कंद बघायला मिळतोय. शतावरी शेकडो मुळे असणारा कंद ॲस्पॅरागस रेसिमोसस असं याचं बॉटॅनिकल नाव आहे. खास करून बाळंतिणीला दूध देण्याकरिता शतावरी कल्प नावानं जे औषध वापरलं जातं त्यामधला हा घटक आहे. नारायण तेलामध्ये देखील घटक आहे. ज्या ज्या लोकांना ताकद मिळवायची आहे, शक्ती मिळवायची आहे, अशा लोकांनी शतावरीचं सेवन करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला एक मुळी तोडून दाखवतो, बघू शकताय. ही अशी लांबट मुळी आहे. आतला भाग त्याच्या सफेद असतो. कट होत नाही आहे प्रॉपर. हा झालं कट. अशा पद्धतीने सफेद भाग आहे, हा मधला धागा असतो. मी हा धागा काढून ना हातात बांधत होतो पूर्वी. हा धागा काढायचा आणि हातात त्याचं कडं बनवायचं. 2 दोऱ्या घ्यायच्या आणि कडं बनवायचं. बघू शकताय शतावरीच्या मुळ्या आपल्याला कंद उकरलेला नाही, आम्ही खोदून काढलेला नाहीये. जो नॅचरली उघडा पडलेला कंद होता त्याच्यातूनच आपण हे मूळ फक्त घेतोय. तर निश्चितपणे ही शतावरी अत्यंत गुणकारी वनस्पती आहे, ताकद देणारी आहे. वापरा आणि तिचं रक्षण देखील करा. ह्याला फंगस पण लागले थोडं. खाली आता मातीचं फंगस असते, त्यामुळे बऱ्याचशा मुळ्या खराब होऊन जात आहेत. काही शिल्लक आहे बघ, काय पोकळ झालेत मुळे ना, ते खराब होऊन गेलेत, पूर्ण पोकळ झालेत.